नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, द स्टॉक मार्केट मनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण असा स्टॉक बघणार आहोत ज्याचा मल्टी इयर ब्रेकआउट देण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. चला तर या स्टॉकचा अनालिसिस करूया. हा आहे या स्टॉकचा मंथली चार्ट. या स्टॉकने काय केले, 2010 ते 2014 हा स्टॉक एक साइडवेज मुवमेंट देत होता. हा आहे या स्टॉकचा एक साइडवेज फेज. हा आहे या स्टॉकचा एक साइडवेज फेज. ही जी रेंज आहे 2010 ते 2014. जसं हा स्टॉक या रेंजच्या बाहेर आला तसं त्याने 2014 ते 2016 एक कंटिन्युअस अप ट्रेंड मध्ये हा स्टॉक होता आणि त्याने 2016 साली जो हाय लावला होता तो आहे 200 रुपयाचा आणि या स्टॉकने या प्राइसलाच रिजेक्शन घेतलेला आहे आणि हा स्टॉक एक कंटिन्युअस नंतर डाऊन ट्रेंड मध्ये गेलेला आहे. आणि नंतर या स्टॉकने काय केले आहे, इथून रिजेक्शन घेऊन एक या प्राइसला स्टॉकने एक सपोर्ट घेतलेला आहे आणि तो मल्टिपल टाइम्स या स्टॉकने या प्राइसला सपोर्ट घेतलेला आहे. इथे रिजेक्शन, इथे सपोर्ट, इथे रिजेक्शन, इथे सपोर्ट, इथे रिजेक्शन, इथे सपोर्ट आणि आता इथे आपण बघणार आहोत की यावेळेस हा स्टॉक या प्राइसला ब्रेकआउट देतो की नाही. तर मल्टिपल टाइम्स या स्टॉकने या प्राइसला रिजेक्शन घेऊन एक जे प्राइस ऍक्शन बनवलेलं आहे ते म्हणजे एक बॉक्स बनवलेला आहे आणि हा बॉक्स चा जो ड्युरेशन आहे या बॉक्सचा जो ड्युरेशन आहे तो 2015 ते 2025 पर्यंत या स्टॉकने कंटिन्युअस एक साइडवेज मुवमेंट दिलेली आहे. तर याला म्हणायचं एक मल्टी इयर ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. आणि याला तसंच आपण याला एक दररोज बॉक्स ट्रेडिंग असंही म्हणू शकतो. हा आहे दररोज बॉक्स. तर आपण आता या स्टॉककडे कसं कसं बघायचं, म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल या स्टॉकमध्ये तर आपण या स्टॉकमध्ये काय करू शकतो हे आता आपण बघूया. तर आता आपण याच्यामध्ये पहिलं आपण हे बघूया की या स्टॉक हा या प्राइसला एक मल्टी इयर ब्रेकआउट देतो का नाही. तर लगेच एंट्री करायची का नाही, पहिले इथे ब्रेकआउट द्यायची वाट बघायची आणि ब्रेकआउट नंतर एक रिटेस्ट झालं पाहिजे. पण हा स्टॉक मला वाटत नाही की हा लगेच ब्रेकआउट देईल. का तर हा स्टॉक जो RSI जर बघितला आपण तर हा आहे 70. तर 70 RSI म्हणजे एक ओव्हरबॉट झोन मानला जातो. तर या स्टॉकला काही दिवस या रेंजमध्ये काय करावं लागेल, एक इथे असं एक कन्सोलिडेशन असं 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 आणि आफ्टर कन्सोलिडेशन हा स्टॉक जेव्हा या प्राइसला ब्रेकआउट देऊन एक रिटेस्ट करेल तेव्हा आपण इथे एंट्री करू शकतो. आणि जे आपलं जे टार्गेट असेल या स्टॉकचं जे टार्गेट असेल ते असेल ह्या बॉक्सची डेप्थ. तर या बॉक्सची डेप्थ किती आहे, 60%. 60% ची डेप्थ आहे. तर आपण या स्टॉकचं टार्गेट एक 60% टार्गेट सेट करून आपण याला एक आपल्या वॉच लिस्ट मध्ये ऍड करू शकतो. 60% टार्गेट कुठे येते, 60% जर टार्गेट तुम्हाला पाहिजे असेल तर ते टार्गेट इथून तुमचं टार्गेट सेट करायचं असेल तुम्हाला, तुमचं 60% टार्गेट इथे 320 च्या आसपास तुम्ही इथे टार्गेट तुमचं सेट करून हा स्टॉक तुम्ही ऍज अ स्विंग ट्रेडिंग साठी तुम्ही या स्टॉकचा विचार करू शकता. थँक्यू.